तुम्हाला अक्कल नको काय येड्याचा बाजार. बरं मालिका पाहिलं गप माराव ना. ती नवऱ्याला म्हणते खाऊ कालच्या भागात तिला पहिला नवरा होता. आजच्या भागात ती दुसऱ्या बाबा समजत होती. उद्याच्या भागात जर तिच्या नवऱ्याला कळलं तर काय होईल. तुम्हाला ते मरू दे पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल. चाललंय म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाहीत. आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे पण तू लावी ती कुठं हा प्रश्न. चाललंय आंदोलन तरी कुत्रपीठ खात खरं बोलत त्याची क्लिप, खरं बोलत त्याची बातमी, खरं बोलत त्याच्यावर गुन्हा, लाल करीन त्याचा सत्कार. या जगाचा नियमच आहे. खरं बोलला का त्याचा गेम झाला. खरं दाबून मारायचं पण खरं नाही बोलायचं. काय मी आहे आणि आज सगळ्या लोकांना काय झालं. सासरा चालू आहे बरं का आपला. सासरे नाव काय 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. एक माणूस गावातला शाळेकडे पाहत नाही. एकाही माणसाचं गावातल्या शाळेकडे लक्ष नाही. तुमचं काय मत आहे. काय तुम्ही देऊळ बारीक बांधा आपलं म्हणणं आहे. कुटीचं देऊळ बांधा असं मी म्हणणार नाही. शाळेतली गावातल्या शाळा मंदिरं करा. आता हे मंदिर आपण बांधताय. या देवाची पूजा आपण करणार आहे. पण शाळेतली पिढी बनवायची आपल्याला. शाळा मंदिरांसारखी करा. आज गावाकडे पाहतच नाही. काय मत आहे तुमच्या याच्यावर. गावात डुकून पाहायचं नाही. शाळा भरात्यात सुतात्यात पण एक लोक ध्यानात घेत नाही. आतापर्यंत सगळे टाळकरी बसलेले माझ्या समोर आपण झेडपीच्या शाळेत तयार झाले. आजही सगळी मोठाली माणसं मराठी मिडियमचे. पण आज आपल्या गावांच्या शाळेची अवस्था काय पोरं करतात याचा गाव विचारच करायला तयार. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झालेत. आणि इथं तुम्हाला मी कीर्तनात बसलेले दाखवतो. शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथे 3-4 जण आहेत. बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. असायवारी नेऊ नका जमिनी जातील. अरे हा विनोद समजले का तुम्ही. लक्ष्मी येते हे मला सांगा. जर एवढे पैसे तिकडे मिळत असते आम्ही आठवलो का आला असतो 500-700 किलोमीटर. आता काल माझं दिवसभरामध्ये 1200 झालं. आज 1100 झालं. तुम्ही प्रारब्धानं मिळेल तेवढं कमवा. आई बापाने पाहायचं नाही, बाहेर पाहायचं नाही, काही नाही. पोराला मोटरसायकलची चावी मागितली. बाप म्हणला सुट्टी आज गाडी मिळणार नाही. आई म्हणली आज तर आपल्याला कुठं लई आहे आणि कोणत्यासाठी गाडी घेतली आपण. दे पोराला गाडी. पोर दारू पिलं तर आई म्हणजे कुठं काही पिते मानून ठेवत जाय फ्रीज मध्ये. जाय त्याला जुगार सुधाराय निघली. आज पिढ्यांचं वाटोळ झालं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हा विनोद आहे का बोला. तुम्ही आत्ता माझ्या पुढे 100 पोरं उभे करा. इथं आत्ता तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी इथं आत्ता. खरा 100 पोरं एका रांगे तुम्ही 93. हे बऱ्या मोबाईल बंद करे. बंद करे दे. हा विनोद आहे. आज 100 पोरं उभे करा. मला 93 पोरं दारू पितात. आणि दारूवर जो बोलल त्याचा गेम. दारूवर ब्याला का उखाडला. आज स्थिती खरी आहे का खोटी बोला. आज बापाने खांदे दिलेत पोरांना. बोलायचं नाही कोणी. बापाने खांदे दिलेत पोरांना. आज बाप जिवंत आहे मुलगा गेला. आई जिवंत आहे मुलगा गेलाय. अरे माझा गेलपणा किती दिवस चालतो. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपुटा आणतो. तुमच्या अंगात किती ताकद आहे. किती ताकद आहे. 105 TMC जायकवाडी कोरडं पडलंय. तुझ्याकडे किती नोटा आहे. अरे समुद्र फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते. एवढं ध्यानात ठेवा. आणि कधी ऐका चंद्र किती निघू द्या कावळ्याला त्याचा उपयोग काय. कावळ्याला रात्री दिसत नाही हे त्यानं समजून वागावं. आणि तो कावळा म्हणतोय चंद्र नाही. कावळ्याला चंद्राचा काही
महिला मंडळ तुमच्या घराला आणि दाराला का आग लावायची का पोरण आला की निघल्यावर? काय करते तुझ्या बांगल्याला पिटी ती काय करत? पोर दारू पितो तरी आईला लाज नाही, पोरग क्वार्टर आणतय तरी लाज नाही, पोरगी मूर्ख वागली तरी आईला लाज नाही. समजत नाही आपल्याला? गाडीला बांगल्याला काय आग लावत्या? अरे फाटके कपडे अंगात असावं पण मुलं चारित्र्य संपन्न असावं. पैशाला काय करतो तुम्ही? आज गरीबाच्या झोपडीतले मुलं सीए झालेत, गरीबाच्या झोपडीतले मुलं डॉक्टर झालेत, फाटक्या कपड्यातले आईबापांची पोरं आज क्लास 1 आहेत. नाहीत? आम्हाला एक वाक्य सांगा, हे माझ्या समोर एवढे बसले तुम्ही, हे आपल्या बापानं आपल्याला गाडी नाही दिली, आपल्याला बांगला नाही दिला, पण आपल्या बापानं आपल्याला कोणापुढे हात पसरायला शिकवलं नाही. ही श्रीमंती. जाऊ द्या, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, आपल्याला थिगळाच्या चड्ड्या होत्या असू द्या, पण आपल्या बापानं आपल्याला भिकारी केलाय का? आज तुम्ही मी पोरांसाठी काहीच करू शकलो नाही. काय मत आहे तुम्ही? फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायची, बायका सोन्यानं वापायच्या, पैसे मोकार कमवायचे आणि येड्या अवलादी पैदा करून पिढी संपवायची. लक्ष काय केलं? अरे आपल्या बापानं नाही, आपला बाप गोदडीवर झोपत होता, झोपू द्या, थिगळाची चड्डी घाली तर घालू द्या, पण पोऱ्या भिकारी केला नाही. ही बापांची श्रीमंती. सांगा मला बसलेले माणसं कोणत्या? आपल्या बापानं आपल्याला दुसऱ्याच्या बांधावर लावलं, आपल्या बापानं दुसऱ्या पुढे हात पसरायला लावला नाही. आमच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसली नव्हतं, असू द्या 3 रंगाचं लुगडं नेसत होती, पण पिढी बरबाद केली नाही. आज तुमच्या अंगावर सोनं मावानं आणि तुमची पोरं तुम्हाला बनवता आली नाही. काय स्टेटीला करता? काय करता? काय करायचं काय? 36 खोल्यांचा बांगला आहे, एक पोर आहे, त्याचं 22व्या वर्षी लिव्हर गेलंय, 22व्या वर्षी एन्जिओप्लास्टी आहे त्याची, लिव्हर खराब झालं पोराचं. इथं आमच्या आईला 60 वर्ष 70 वर्ष वय झालं, अजून सुईद्वारा होते. आणि तुमचे पोर लाड करा ना, लाड करा लाड. एकुलतं एकच आहे, पोरगी आहे माझी, आहे ना. रविवारी शाळेत जाती तरी काही वाटत नाही, दप्तर येत नाही तरी काही वाटत नाही, डबा खात नाही तरी काही वाटत नाही. मग काय उपोषण करते का तुम्ही? पोरगी पळून गेलो म्हणती मला अंदाज आलता, तू काय आम्हाला बसलो. आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणात अभ्यास करते ना, त्यामुळे तिला डोंगराला हिंडायला लागत. काय आणि इंद्रिकर बोलला का घेवा मला शिव्या, फक्त खरंच शिव्या किती द्या. मी 30 वर्ष शिव्या खातो लोकांना, आता थोड्या करता काला बंद करायचे म्हणून. काय शिव्या खाण्यातच गेलं. फक्त गुन्हा एकच. बरोबर काय सांगा आता? द्या म्हणा मला शिव्या. महिला म्हणलं सांगा, मुलगी मला आहे, मी बोललो हा विनोद, हा टाइमपास आहे. बापानं खांदा दिला पोरा, काय न्याय झाला? ही वस्तुस्थिती. पहिला मंडळ प्रेत पडलं ना मला, पहिला मंडळ 2च मिनिटं ऐका. एखादा माणूस जर तरुणपणात अपघातात मेला पिऊ आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ ती लाणारी पोरं उड्या हातात. उड्या! काय माहिती त्यांना माझा बाप गेला, काय माहिती त्या पोरांना? अरे यांची मोठी पोरं आहेत, काय माहिती त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहिती? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? सांग आई सांग, माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? काय म्हणतात? तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं का? आई सांग. प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात, ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला का माझा बाप? आई पेटवला. सांग आई माझ्या बाबाने काय केलं? माझा बाबा पेटवला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगते तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरं शाळेतली म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, स्वयंपाक झाला नाही म्हणून माझ्या पोटात हात पडते. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणता, आई
मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते आणि तोंडावरून हात फिरवणारी आई उशीमध्ये फुसफुसून रडते. या 3 वर्षात तिसरी जी पोरं बापाच्या दाव्याला आहेत, या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. सांगा पोराचं पाप काय? जे पोरग पोटात आहे त्याचा बाप पिऊन गाडी चालवतो. 90% लोक मोबाईल मोटरसायकल चालवताना बंद ठेवत नाही. इतकी वाईट लोकांची स्थिती झाली. अरे तुम्ही कोण VIP आहे? कोण गाजर इथे का तुम्हाला? मोटरसायकलला किक मारल्या मोबाईल बंद करून तास 1.5 तास कुशाल बंद ठेवावा, पण प्रवास व्यवस्थित करावा. आज धनाधड मरता तुम्ही. अरे बाहेर आलेल्या मुलांना कोणी सांभाळत नाही. पोटातल्या पोराचं जीवन काय? इतकी नालायक अवलादी दारुड्यांची महाराज. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. त्या नालायकाने लुगडे ठेवले नाही बायकांना. लुगडे इतकी भिकार अवलादी यायची महाराज. भांडे की रे भांडे महाराज. लुगडं विकलं बायकोच. तळायला गेला दळणच इकडं. काय अवलाद येणार? खरंय का खोट आहे? अरे 9वीला मुलगी आहे. आता 9वीच्या मुलीला जवळजवळ सगळं कळतच. शाळेतून पोरगी आली शनिवारी. पोरगी आईला म्हणते आई मंगळवारी पेपर आहे मला. मग बाळा काय ग? फी भरावं लागेल ना. आईनं असा घाल वाटला. बाळा फी किती आहे? अगं आई फक्त 40 रुपये. भरीन मी, पण तू अभ्यास बंद करू. कामाला गेली. 40 रुपये आणले. डब्यात ठुले. डबा लपून ठुला. रविवार सुट्टी होती. सोमवारी पुरीला डबा द्यायचा म्हणजे पैसे द्यायचे. मंगळवारी परीक्षा. या बेवड्यानं तो डबा उचकला आणि ह्या नालायकाने त्या 40 रुपयाची कोट राहिली. आई आता पोरगी बिचारी, तिला काही गोष्ट माहित नाही. ती पोरगी शाळेत गेली. 39-40 पोरं होती वर्गात. 39 पोरांनी फी भरली होती. तिची एकटीची राहिली होती. आता तिला उभं राहायची वेळ आली. परीक्षेला दिवस किती राहिले? 1. सर म्हणले बाई तुझी फी राहिली. उभी राहिली पोरगी. पण 39 पोरं वर्गात हसली. पोरं आहे ते, त्यांचाही दोष नाही. वयामानाने ती पोरं हसली. त्या मुलीला ते खटकलं. त्या पोरीनं दप्तर घेतलं आणि आई पुढे दप्तर आपटलं. शिकायचं नाही. आई शिकायचं नाही. वर्गातली पोरं हसली मला. भांडे घाशीत होती. खरकाट्या भांड्याचा हात धुतला. लुगडं वरच खोसले नव्हतं. तशी शाळेत गेली. शिक्षकाच्या पाया पडली. आज एका बाईला फक्त तुमच्या दारूपायी मुलासारख्या शिक्षकाच्या पाया पडायची वेळ आली. आणि ती काय म्हणली माहिती सरांना? सर 3 दिवस मुदत द्या. भांडे घाशील लोकांचे, कपडे धुईल, पण तुमची फी देईल. पण एक ध्यानात ठेवा सर, माझी मुलगी नापास झालेला मग मला पडणार. काय विश्वास आहे ना? माझी मुलगी नापास होणार नाही, पण 40 रुपये मी भरू शकत. ही दारू द्यायची अवस्था आहे. काय भिकार ना. आणि याला 3च कारण: दारू, जुगार, तो मोबाईल. तमाशा करून टाकला. पिढीचा तमाशा. 5वीची पोरगी शाळेतून आली. भूक लागलीच असेल ना. आई हे आई आता लहान आले पोराचं काम लय भारी राहतं. आई वाटेव बसेल. पोर आले शाळेतून. पोरगा कितवीला आहे? 3रीला. आणि पोरगी 5वीला. दोघ जण कशी येत असतात हो? पोरीनं सांगा बरं. बहीण भाऊ शाळेतून येताना कशी येतात? गप्पा मारी. असं सर म्हणले, तसं सर म्हणले, असं सरांनी सांगितलं, तसं सरांनी सांगितलं. त्याला हाणलं, याला हाणलं. आणि आम्हाला लई लिहायला सांगितलं. या गप्पा बहीण त्या भावाच्या कोणा पुढे सांगायच्या? आई पुढं. आईने दोघांचा गाल वाढायचा. बाद झाला, आता बाद झालं, सांगूनच टाकायचं. मग 5वीच्या पोरीने म्हणायचं आई भूक लागली आहे मला. आईला घरात जायचं आणि टोपलं उचकायचं. एक भाकर शिल्लक. खाणारे किती? तिला बारीक चुरायची आणि कालवण ओतायचं.
आणि त्या पाचवीच्या पुरीला आईला काय म्हणायचं माहितीये? आई काय आहे 2-3 घास आमच्या बरोबर खाय. आईला म्हणायचं गप बस, कारण तिला माहित होतं पुरीला एक भाकर शिल्लक यायचा अर्थ आमची आई जीवली. आई जेव. आईने म्हणायचं गप. आई संध्याकाळी जेवण दे. आईने म्हणायचं. पुरीनं काय म्हणायचं माहिती का आईला? आई आता जर तू 2-3 घास खाल्ले नाही ना तर संध्याकाळी माझा बाप दारू पिऊन आलो मारेल तुला. आई तुला जेवण नाही देणार. रोज मारतो माझा बाप. तू जेव. काय अवस्था काय? ती बापाची शिवी ऐकू आली. तिसरीच्या पोरानं बहिणीला मिठी मारली. आईचा आधार संपला. तिला आधार कोणता आहे? भावाला बहिणीचा. दोघे जण खाटाखाली लपले. बापाने 2-4 वाट्यावर शिव्या दिल्या. दरवाज्यावर एक लाथ मारली. भाऊ घाबरून बहिणीच्या कुशीत झोपी गेला. बहिणीने तोंडावर गोदडी घेतली आणि 5वीची मुलगी माझा बाप माझ्या आईला कसं मारतात हे तोंडावरची गोदडी उचकून पाहते. गोष्ट नाही सांगत ही मी तुम्हाला. 80% दारुड्यांच्या घरातले चित्र आहेत. उजेडत होते पुण्य अंधारात